नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली, जय भीम जय शिवराय. कशा आहात सगळे? मजेत ना? असायलाच हवं. आणि चला मी म्हटलं आज आपल्या यूट्यूब फॅमिली बरोबर मस्त अशा गप्पा मारत मारत स्वयंपाक बनवूया. मला जरा बरं वाटेल, आपल्या मनाला पण थोडंसं मस्त वाटेल नाही का. यूट्यूब फॅमिलीवर आपल्या फॅमिलीसोबत गप्पा मारत मारत जरा बनवूया म्हणून म्हटलं चला तुम्हाला दाखवूया आणि मी काय काय बनवते ते बघत राहा. तर बघा मी आता बनवते चण्याची भाजी. काळे चणे आपले गावठी, हे मी पहिल्यांदा असे शिजवून घेतलेले आहेत. बघा कसे शिजलेत, बघा शिजवून घेतलेत आणि आता आपण बनवणार आहोत भाजी. तर बघा भाजी बनवते, आवडली तर सांगा मला तुम्ही. बघा आता बनवते भाजी. आता त्याच्यासाठी एक टोप ठेवलेला आहे अगोदर तापत. आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे 2 चमचे तेल. 2 चमचे तेल आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे. आता त्याच्यामध्ये तर तेल चांगलं तापलं का आपण त्याच्यामध्ये टाकून कांदा, खोबरं, आलं, लसूण आणि जिरे हे असं वाटलेलं आहे. तर हे आपण घेऊ तेलामध्ये टाकून. हे बघा असं मस्त त्याला पुन्हा फिरवून घ्यायचं, मस्त असं लालसर होईपर्यंत. आणि का तर आपला ह्याचा कच्चापणा गेला पाहिजे ना का. तर हा आमचा सातारी मसाला, हा घरी बनवलेला गोडा मसाला, हे आहे मीठ, ही आहे हळद आणि हे आपण सगळं याच्यामध्ये टाकून देऊया मस्तपैकी असं. आणि परत एकदा असं हलवायचं, चांगलं असं हलवून घ्यायचं. याला म्हणजे तेल सुटेपर्यंत मसाला चांगला भाजून घ्यायचा. एकदम साधी आणि सोपी पद्धत हा, म्हणजे जास्त असं काही नाही. आणि मी कसं याच्यामध्ये असे गरम मसाला वगैरे जास्त प्रमाणात वापरत नाही, कारण गरम मसाल्याने शक्यतो आम्हाला ॲसिडिटी होते, त्यामुळे मी वापरतच नाही. ज्यांना कोणाला सूट होत असेल त्यांनी वापरायला काहीच हरकत नाही आहे नाही का. म्हणजे आता मला आवडत नाही म्हणून मी नाही टाकत, पण असं नाही ना की बाबा सगळ्यांनाच आवडणार नाही. तर ज्यांना आवडत असेल गरम मसाल्याचा स्वाद त्यांनी टाकू शकता. मी काही टाकलेलं नाही आहे, फक्त ह्याच्यामध्ये. आणि गोडा मसाला जो बनवतो आपण त्याच्यामध्ये पूर्णपणे सगळे खडे मसाले असतात, गरम मसाले असतात. त्यामुळं मग वेगळे खडे मसाले टाकायची मला गरज काही भासली नाही आहे, त्यामुळे मी नाही टाकलेलं. तर आता बघू शकता कसं आहे आपला मसाला भाजलेला आहे, त्यानं तेल पण सोडलेलं आहे. बघू शकता कसा आपला मसाला भाजला आहे की नाही. हे छान असा मसाला भाजला आहे. आता मी टाकणार आहे याच्यामध्ये जे आपण असे हे उकडून घेतलेले चणे आहेत, हे असे ते चणे आता मी याच्यामध्ये टाकून देणार. टाकले आणि परत असे चांगले मिक्स करून घ्यायचे पूर्णपणे. असं मसाला आणि हे मिक्स करून घ्यायचं आणि हलवून चांगलं 5 मिनिट आपण ह्याच्यावर झाकण मारून ठेवायचं. 5 मिनिट याच्यावर झाकण लावून ठेवणार आहे. तर बघा ते 5 मिनिट झाकण लावून ठेवले. आणि तोपर्यंत आपण तुमच्या आवडीनुसार नाही का, प्रत्येकाची आवड निवड वेगळी वेगळी असते. म्हणून साठी मी ज्याला पातळ पाहिजे असेल, ज्याला असं रस्सा भाजी पाहिजे असेल, कोणाला एकदम सुकी भाजी पाहिजे असेल ते करू शकतात आणि खाऊ शकतात, असं काही नाही. तर मला थोडासा रस्सा भाजी पाहिजे होती म्हणून मी ही रस्सा भाजी बनवलेली. मग आता आपण बनवूया पुऱ्यांचं. तर बघा आता मी हे घेतलेलं आहे झाकण, हे असं की नाही. आणि मग मी ही आता पोळी लाटणार, पोळी अशी लाटणार पोळी. मी पातळ पण नाही लाटणार, मी जाड. आता ही मी अशी करणार आहे पुरी. कशी झाली बघा पुरी, आहे की नाही. आहे का पुरी? बघा पुरी झाली, पुरी आपली. आणि जरा जाडच झाली. परत मी थोडीशी करते पातळ आणि अजून एक काढूया आपण याच्यामध्ये. अशा मी 2 पुऱ्या काढून घेतलेल्या आहेत.
आणि अजून परत थोडी लाटायचं. परत आपला चंद्र किती सुंदर आहे बघा. आहे की नाही चंद्र? चंद्र आहे की नाही चंद्र? परत हे आपलं उतरून ठेवूया. भाजी उतरून ठेवायची. आणि ही तेलाची कढई आहे ती आपण इथे गॅसवर ठेवूया, म्हणजे आपल्याला पुऱ्या तळता येतील की नाही. बघा तर याच्यामध्ये तेल ठेवलेलं आहे तापायला. आणि आता आपण अजून एक अशी टम्म फुगली. टम्म कशी फुगली बघा, हे की नाही. टमटमीत पुरी फुगली, टमटमीत. खूप छान आपली अशी टमटमीत पुरी फुगलेली आहे, बघू शकता. अशी फुगली. अशा मी तुम्हाला हे करून दाखवते तळू. आपलं जेवण तयार आहे आणि या सर्वांनी जेवायला. बघा ही आहे पुरी, हे आहे सलाड, हे आहे लोणचं, ही आहे आपली चण्याची भाजी, हा आहे भात. आता बाकीचं मी कोणाला दाखवू शकत नाही तुम्हाला, का तर तुम्ही माझी फॅमिली, मी तुमचं फॅमिली मेंबर. त्यामुळे फक्त तुम्हाला मीच दिसू शकणार, बाकी कोणाला अलाउड नाही, त्यामुळे मी दाखवू शकत नाही. तर कसं झालं आहे सगळा स्वयंपाक मला कमेंट करून नक्की सांगा. आणि सर्वांनी जेवायला या आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बघा बरं, या सर्वांनी जेवायला. बाय बाय.